बिगेस्ट लूजर मनसे असेल हे माझं भाकीत खरं ठरलं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला। युतीचा फायदा नाही, फक्त उद्धव ठाकरेंना फायदा झाल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला। पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं असं म्हणणार नाही, तर पुणेकरांनी आमच्या नेत्यांना स्वीकारलंय असं विधान अजित पवारांच्या पराभवावर मुख्यमंत्र्यांनी केलं। पुण्यातील विजयाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला। देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असा आशावाद उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। भाजपला कागदावरची शिवसेना संपवता आली, जमिनीवरची शिवसेना कधी संपवता येणार नाही असा टोला ठाकरेंनी लगावला। येणारा जिल्हा परिषद निवडणुका माझ्या पद्धतीने नवीन आणि जुने शिवसैनिक सोबत घेऊन लढणार असं वक्तव्य शिवसेना उभटा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केलं। दरम्यान चंद्रकांत खैरेंचा रोख कुणाकडे अशी चर्चा सुरू झाली आहे। उमेदवारी नाकारणाऱ्या पुण्यातील भाजपच्या नेत्यांना अहंकार नडला असून भाजपच्या डुप्लिकेट पैलवानांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटू नये असं म्हणत अमोल बालवडकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता जोरदार टीका केली। शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री म्हणून रामराजे नाईक निंबाळकरांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभवाची दुरुस्ती केली जाईल असा थेट इशारा जयकुमार गोरेंनी दिला। सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली। आज आणि उद्या 2 दिवस मुलाखती घेण्यात येणार आहेत। महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने आता जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। परभणी शहरातील वसमत इथल्या भाजप कार्यालयात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। परभणी शहर महापालिकेमध्ये भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि त्यामुळे आता भाजप ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागांवर निवडणुका लढवण्याची तयारी करताना दिसतंय। दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्र लढणार आहेत। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी ही माहिती दिली। गोविंद बागेतील बैठकीत शरद पवार अजित पवारांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय, तर जेडपीबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोडल्याचंही ते म्हणाले। सध्या तरी महायुती म्हणून काम करत असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय, तर शरद पवार आणि आम्ही कुटुंब म्हणून एकत्र असल्याचं त्यांनी म्हटलं। मुंबई महापौर नेमका कोण याबाबत जानेवारी महिना अखेर उजाडणार आहे। जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यात नगरविकास खाते महापौर पदासाठी सोडत काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर 3.5 नंतर 10 दिवसांनी महापौर निवड होणार असल्याची माहिती आहे। मुंबईत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला। येत्या आठवड्यात या संदर्भातलं आरक्षण जाहीर होणार आहे। आरक्षणापूर्वीच आता भाजपमधील विजयी उमेदवारांपैकी महापौर पदासाठी काही नावं चर्चेत यायला सुरुवात झाली आहे, तर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। सोलापुरात व्यक्ती नाही तर पक्षच मोठा आहे, सोलापूरकरांनी दाखवून दिलं असं म्हणत जयकुमार गोरेंनी देशमुखांना उत्तर दिलं, तर प्रणिती शिंदेंनी दिल्लीतून बोलण्यापेक्षा कधीतरी जमिनीवर यावं असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला। मनसेच्या नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी शर्मिला ठाकरेंनी राजू पाटलांचं कौतुक केलेलं आहे। विजयी उमेदवारांचं शर्मिला ठाकरेंनी औक्षण केलं। शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपची सत्ता आली नसती। शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षी तुम्ही मराठी माणसाशी बैमानी केल्याची टीका राऊतांनी शिंदेंवर केली आहे। मनपा निवडणूक निकालानंतर मातोश्री बाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बॅनर झळकलंय। राज्यभरातील मनपा निवडणुकीत भाजपनं दणदणीत यश मिळवलंय आणि त्यानंतर आता मातोश्री बाहेर बॅनर झळकलेत। महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला। प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठाकरे बंधूंनी 71 जागा जिंकल्याचं राऊतांनी म्हटलंय, तर आम्हाला सोडून गेलेले सर्व उमेदवार पराभूत झाल्याचं ते म्हणाले। ठाकरेंच्या विजयी उमेदवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन केलं। राज ठाकरेंच्या घराबाहेर विजयी उमेदवारांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं। निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख झाल्याची भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली, पण आम्ही खचून जाणाऱ्यांपैकी नाही। खचून न जाता पुन्हा कामाला लागण्याचं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं। पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा प्रयत्न करायचे असतात। महापालिका निवडणूक निकालावरनं अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली, तर वातावरण चांगलं होतं। मीडियासारखं आमचंही अंदाज चुकल्याचे ते म्हणाले।
चंद्रपुरात मनपा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मनपा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. चंद्रपुरात भाजपला सत्ता स्थापनेची समान संधी असल्याचं ते म्हणाले. पक्षाची उमेदवारी ठरवताना 17 AB फॉर्म चोरीस गेले नसते तर भाजपला बहुमत असतं असं मुनगंटीवार म्हणाले. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. निवडणूक निकालानंतर विशाल देवकुळींच्या कार्यालयावर दगडफेक झाली आणि यात कार्यालयाचं मोठं नुकसान झालं. दगडफेकीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपला बहुमत मिळाल्यानं भाजपा प्रदेशाध्यक्ष नगरसेवकांचं अभिनंदन करणार आहेत. अभिनंदन करण्यासाठी रवींद्र चव्हाण नवी मुंबईत दाखल झाले. जळगावात शिवसेना शून्य गटाचे जिल्हा प्रमुख तसंच प्रभाग 5 मधून विजयी झालेले उमेदवार विष्णू भंगाळे यांच्या 4 चाकी वाहनाच्या काचा फोडल्या. अज्ञात व्यक्तीने दगड मारून वाहनांच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली असून घटनेमागचं अद्याप कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नाही. बीडमध्ये राज्यकर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. सचिन जाधवर असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते कालपासून बेपत्ता होते. आज दुपारी सचिन जाधव यांची कार जी ती सोलापूर धुळे महामार्गालगत आढळून आली आणि त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेचा निकाल लागल्यानंतर थेरगावमध्ये एकाने कार पेटवून दिली. मध्यरात्रीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. एका बाटली ज्वलनशील द्रव्य होतं आणि त्यांनी ते गाडीवर फेकलं आणि त्यानंतर काळीपेटीनं गाडी पेटून दिली. हे या दृश्यात स्पष्ट दिसतं. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रतीक करपे यांच्या घरावर तसंच कार्यालयावर हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपचेच याच विभागातील मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक यांनी त्यांच्या समर्थकांसह हल्ला केल्याचा आरोप माजी महापौर प्रदीप करपे यांनी केला. संभाजीनगरमध्ये भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर लाठ्याकाठ्यांसह तुफान दगडफेक करण्यात आली. शहरातील गांधीनगरमध्ये मध्यरात्री ही दगडफेकीची घटना घडली. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर ही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्यात निवडणूक निकालानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चाकू हल्ला करण्यात आला आणि भाजपच्या पराभूत उमेदवारानेही हल्ला केल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे वाद चिघळल्यानं दोन्ही गटाचे लोक आमने-सामने आले. नाशिकमध्ये शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ करण्यात आली आणि त्यामुळे दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.